नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की आजचे तुरीचे बाजारभाव आणि कुठे आपल्याला दर वाढले आहेत, कुठे आपल्याला भाव स्थिर दिसत आहे आणि कुठे आपल्याला जास्त दर आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे। आजच्या व्हिडिओत अगदी सविस्तर माहिती आपण 1 ते 2 मिनिटात बघणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। तर आपण 1 ते 2 मिनिटात हा व्हिडिओ पूर्ण सविस्तर माहिती बघूया। तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत जळगाव समितीमध्ये आवक आहे आपल्याला 8 क्विंटलची आणि त्या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहे 7,100 रुपये। आपल्याला दर हा एकदम स्थिरमध्ये मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण जळगावमध्ये मार्केट आपल्याला स्थिर असल्यामुळे दुसरं जे मार्केट आहे चंद्रपूरमध्ये बघितलं आहे 86 क्विंटलची आवक आहे। कमीत कमी आपल्याला 8,600 ते जास्तीत जास्त 9,100 सर्वसाधारण 8,700 चंद्रपूरमध्ये चांगला भाव आपल्याला पाहायला मिळत आहे। पैठणमध्ये बघितलंय आवक आहे 58 क्विंटलची, दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 8,200 रुपये। पैठणमध्ये आवक कमी असते पण दर ही चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत की करंजामध्ये बघितलंय तब्बल आपल्याला 3,500 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी कमीत कमी दर आपल्याला 8,200 आणि जास्तीत जास्त दर आपल्याला 8,740 रुपये, सर्वसाधारण 8,250 रुपये। या ठिकाणी मोठी आवक असूनही भाव टिकून आहे। तर मुरुम गजरमध्ये बघूयात, या ठिकाणी 614 आणि जास्तीत जास्त भाव आपल्याला 8,348 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपल्याला आवक पण जास्त वाढलेली आहे आणि दरही आपल्याला हा स्थिर पाहायला मिळत आहेत। आता बघूयात परतूरमध्ये आपल्याला काळी ती जी तूर आहे तिचा दर बघूयात। त्यामध्ये बघा 7,700 रुपये दर हा आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे। परतूरमध्ये आपल्याला जे काळी तुरी आहे त्यामध्ये 7,700 तुरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर गंगापूरमध्ये काळी तूर आहे 8,400 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आपण बघूया सोलापूरमध्ये लाल तुरी आहे त्याला 8,050 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर आपण अकोलामध्ये आवक आपण बघितलंय 3,123 सगळ्यात कमी आपल्याला बघितलंय 3,133 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहेत। कमाल दर बघितलंय 9,125 रुपये पाहायला मिळते आणि सर्वसाधारण बघितलंय 8,880 रुपये दर पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी बघितलं असेल अमरावतीमध्ये बघितलंय 8,335 रुपये। जळगावमध्ये बघितलंय लाल तुरीला आपल्याला 8,480 रुपये पाहायला मिळत आहेत आणि जळगावमध्ये बघितलं आपण 8,650 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये आपण बघितलंय मालेगावमध्ये किमान दर आहे 4,680 रुपये, कमाल दर आहे 7,812 रुपये, सर्वसाधारण बघायला गेले की 7,752 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपल्याला आवक पण जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत। नागपूरमध्ये बघितलंय 2,349 क्विंटलची आवक पाहायला मिळते पण त्या ठिकाणी आपल्याला दर हा एकदम स्थिर प्रमाणात पाहायला मिळत आहेत पण त्या ठिकाणी दर आहे 8,699 रुपये। आता बघूयात आपण हिंगणघाटमध्ये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत 8,500 रुपये, किमान दर आहे 7,680 रुपये, कमाल दर आहे 8,500 रुपये आणि सर्वसाधारण आपल्याला 8,400 रुपये या दरात पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी बघितलं असेल पांढरी तूर बाजारात आपल्याला शेवगावमध्ये बघितलंय 8,300 रुपये पाहायला मिळते। शेवगाव बोदेगावमध्ये बघण्यात येते की 8,200 रुपये पाहायला मिळते। तुळजापूरमध्ये बघितलं असेल आपण 8,300 रुपये पाहायला मिळते आणि देऊळगाव राजा हे त्या ठिकाणी 8,002 रुपये आपल्याला तूर पाहायला मिळत आहेत। आपण बघितलं असेल तुरीचे जे मार्केट आहे आपल्याला 8,000 ते 9,100 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत। तरीही आपण आपल्या बाजारामध्ये
किती दर मिळतोय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि पहिल्यांदा जे तुमचे तूर विकण्यासाठी तुम्ही जर विचार करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही दर पहा आणि तरच तूर विकण्यासाठी तुम्ही बाजारात नेऊ शकतात. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय जवान जय किसान.